काय घटना आहे? मी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे. काल दिनांक 7/9/2024 रोजी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गावात पोलीस पाटील यांनी कळवले की एका मुलीवर अत्याचार करून तिच्यावर खून करण्यात आलेला आहे. त्यामुळे तात्काळ सदर घटनास्थळी रवाना झालो. घटनास्थळावरून त्या मुलीसोबत ज्या मुली ती अशी घटना लक्षात आली की त्या मुलगी आणि तिच्यासोबत 3 बहिणी या शेतात काम करण्यासाठी गेलेल्या होत्या. शेतातून काम करून परत येत असताना गावाच्या अगोदर 1 किलोमीटर अंतरावर एक इसम त्या मुलीला आला आणि तिचा हात धरून तिला शेतात नेले आणि तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आलेला आहे. त्यामुळे वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या आदेशाने सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी एकूण 4 पथकं नेमण्यात आलेली होती. त्यात LCBचे पथक, एक ॲडिशनल सरांकडचं पथक आणि डेप्युटी सरांचे पथक तसेच पोलीस अधीक्षक सर स्वतः हजर झाले आणि या पथकाने तातडीने आरोपीचा शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे व पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. चोपडा शहर पोलीस स्टेशनला BNS कलम 65, 66, 103(1) तसेच पोक्सो 4, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आज रोजी माननीय न्यायालयात पोलीस आरोपींना हजर करत आहोत. व पुढे मुलीचं वय एकूण 13 वर्ष 2 महिने आहे आणि तिच्यावर पोक्सो अंतर्गत कलम लावण्यात आलेले आहे. आरोपी मेजर आहे, 22 वर्ष वयाचा आरोपी आहे. दोन्ही एकाच समाजाचे आहे. डॉक्टर साहेब काय सांगाल, एकदम संतापजनक अशी घटना चोपडा तालुक्यात घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले. काल ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस ही घटना आमच्या कानावर आली आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पोहोचलो, अंधारलेल्या रात्री त्या सगळ्या किर्र झालेल्या याच्यामध्ये त्या जंगलामधल्या त्या पोरीचा छिन्नविच्छिन्न देह आणि तिचं ज्या पद्धतीने ते 13 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार हा त्या परिसरात जाणवत होता. आणि त्या परिस्थितीमध्ये हा अत्याचार फक्त एका मुलीवरचा नाही आहे, हा समाजावरचा अत्याचार आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे. जे काही कायदे असतील, जी काही न्यायव्यवस्था असेल, जे काही समाज बांधव असतील, यांना मी इथनं एक संदेश आणि एक विनंती करतो आहे की त्या नराधमांच्या विकृतीला कुठेही त्याला न्यायाच्या दारामध्ये किंवा त्याला कुठेही ठेवू नका. ह्या लोकांसाठी असे कायदे बनवा की ज्याच्यामध्ये त्याला वेळ देऊ नका ना, त्या गोष्टींसाठी त्यांना थांबायला वेळ देऊ नका. त्यांना लवकरात लवकर त्याला फास्ट ट्रॅक, जरी फास्ट असेल त्याच्यापेक्षा अजून फास्ट करा आणि या समाज बांधवांच्या समोर आणि समाजाच्या समोर अशा लोकांना फासावर लटकू द्या किंवा त्यांना गोळ्या घाला. कारण की ह्या लोकांची मानसिकताच नाही आहे जगात राहण्याची. अशा असंख्य माझ्या माता भगिनी आज त्या शेतांमध्ये जात आहेत. जेव्हा ते आमच्यासमोर मांडत होते, बोलत होते की आम्ही शेतात जायचं कसं, आम्हाला ह्या जगातल्या या जंगलातल्या वाघांची भीती वाटत नाही, आमच्या हिस्र प्राण्यांची भीती वाटत नाही, आता माणसांची भीती वाटायला लागली. अशा या प्रतिक्रिया माझ्या भगिनींनी या ठिकाणी दिलेल्या होत्या आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी विनंती करावीशी वाटते. आज कोणाच्या शब्दांमध्ये मांडता येत नाही आहे आणि म्हणून आम्ही विनंती करतो आहे न्यायव्यवस्थेला, पोलीस प्रशासनाला आणि समाज बांधवांना, कुठल्याही जाती व्यवस्थेमध्ये ह्यांना गोष्टीला मांडू नका. एक मानवी जीवनावरचा हा घाला आहे आणि अशा आरोपींना लवकरात लवकर सार्वजनिक फाशी द्या, अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी सर्व एक तरुण, ज्या मुली आज बाहेर जगात वावरणार आहेत, त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी आलेलो आहे.